मालमत्ता तारण ठेवून कर्ज घ्यायचा विचार आहे? थांबा. बँकिंग तज्ज्ञ श्रीकांत जाधव यांच्या अनुभवाच्या आधारावर आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. ही माहिती मालमत्ता धारकांसाठी तर गरजेची आहेच, पण बँक अधिकाऱ्यांसाठीही तितकीच महत्त्वाची आहे. चला, थेट विषयालाच सुरुवात करूया. हा प्रश्न ऐकायला किती सोपा वाटतो नाही का? पण खरी गुंतागुंत इथूनच सुरू होते. अगदी चकाचक दिसणारी एखादी मालमत्ता कर्जदार आणि बँक या दोघांसाठीही मोठमोठे कायदेशीर सापळे लपून बसलेली असू शकते. आज आपण याच धोक्यांच्या खोलात जाणार आहोत. जरा विचार करा, कागदपत्रांमधली एक छोटीशी चूक किंवा एखादी माहिती लपवणं किती महागात पडू शकतं. यातून फक्त आर्थिक नुकसानच नाही, तर अनेक वर्ष चालणारे कायदेशीर वादही निर्माण होतात. म्हणूनच मालमत्तेवर आधारित कोणत्याही कर्जासाठी तिची कायदेशीर तपासणी ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. मग या सगळ्या कायदेशीर तपासणीचं मुख्य उद्दिष्ट काय असतं? ते म्हणजे मालमत्तेला स्पष्ट आणि विक्रीयोग्य शीर्षक आहे की नाही हे तपासणं. सोप्या मराठीत सांगायचं झालं तर मालमत्तेचा मालकी हक्क इतका स्वच्छ आणि निर्विवाद पाहिजे की भविष्यात त्यावर कोणीही कुठलाही कायदेशीर प्रश्न उभा करू शकणार नाही. आता आपण एका इंटरेस्टिंग मुद्द्याकडे वळूया, वैयक्तिक मालकी. पण सगळी वैयक्तिक मालकी एकाच प्रकारची असते का? नाही, अजिबात नाही. मालमत्ता नेमकी कशी मिळवली आहे यावरच कर्ज घेण्यासाठी कोणाची संमती लागेल हे ठरतं. आणि इथेच सगळ्यात जास्त गोंधळ होतो. हे दोन मालकी हक्काचे मुख्य प्रकार आहेत. मालमत्ता जर स्वकष्टार्जित असेल, म्हणजे स्वतःच्या कमाईने घेतली असेल, तर मालक स्वतःचे निर्णय घ्यायला मोकळा असतो. पण खरी कसोटी लागते जेव्हा मालमत्ता वडिलोपार्जित असते. अशा वेळी वारसा हक्काने जोडलेला प्रत्येक व्यक्तीची संमती घेतल्याशिवाय बँक ती मालमत्ता तारण म्हणून स्वीकारूच शकत नाही. आता हिंदू अविभक्त कुटुंबाच्या म्हणजे HUFच्या बाबतीत नियम अजूनच कडक आहेत. कुटुंबाचा कर्ता म्हणजे प्रमुख मालमत्ता तारण ठेवू शकतो का? हो, नक्कीच ठेवू शकतो. पण फक्त आणि फक्त कौटुंबिक हिताच्या कारणांसाठीच. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्ता स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी मालमत्ता वापरू शकत नाही. बरं, आता काही अशा सामान्य चुका बघूया जिथे हमखास गडबड होते. अनेक जण नॉमिनीलाच मालक समजतात, पण लक्षात घ्या, नॉमिनी हा फक्त मालमत्तेचा काळजीवाहक असतो, मालक नाही. तसंच फक्त नोटरी केलेलं मुखत्यारपत्र कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरलं जात नाही. ते रजिस्टर्ड असायलाच हवं. या प्रत्येक छोट्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आत्तापर्यंत आपण मालकी हक्कावर बोललो, पण आता जमिनीच्या पोटात शिरूया, म्हणजे तिची कागदपत्र तपासूया. जमिनीची कागदपत्र ही त्या जागेचा संपूर्ण इतिहास सांगतात, आणि तो इतिहास आपल्याला वाचता आला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 7/12 उतारा किंवा PR कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचे पुरावे आहेत. पण ते फक्त बघायचे नाहीत, तर वाचायचे आहेत. त्यातला इतर हक्क नावाचा जो रकाना असतो ना, त्यावर विशेष लक्ष द्या. कारण कर्जाचा बोझा किंवा इतर कायदेशीर नोंदी तिथेच लपलेल्या असतात. आणि हो, सगळ्या कागदपत्रांवर मालकाचं नाव तंतोतंत जोडायलाच पाहिजे. आता प्रश्न पडेल की 30 वर्षांच का? कारण कायद्यानुसार मालमत्तेवरील हक्काची खात्री करण्यासाठी तिचा किमान 30 वर्षांचा इतिहास तपासणं आवश्यक मानलं जातं. हा सर्च रिपोर्ट म्हणजे मालमत्तेची एक प्रकारे कुंडलीच असते. यातून हे स्पष्ट होतं की मालमत्ता पूर्णपणे निर्वेद आहे. हा एक असा छुपा धोका आहे जो सहजासहजी लक्षात येत नाही. कागदोपत्री सगळं एकदम स्वच्छ दिसतं, पण जर ती जमीन भविष्यातल्या एखाद्या सरकारी प्रकल्पासाठी आरक्षित असेल तर मग तारण म्हणून त्या मालमत्तेची किंमत अक्षरशः शून्य होऊ शकते. ही काही सरकारी आरक्षणाची उदाहरणं आहेत. 7/12 उतार्यावरील नोंदी किंवा नगर रचना विभागाकडून याची खात्री करून घ्यावी लागते. आणि जर जमीन आरक्षित असेल तर संबंधित सरकारी विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे NOC घेतल्याशिवाय त्यावर कर्ज देणं हे बँकेसाठी खूपच मोठं जोखमीचं काम ठरू शकतं. आतापर्यंत आपण व्यक्तींच्या मालकी हक्कावर बोललो, पण विचार करा, जर मालमत्तेची मालक एखादी व्यक्ती नसून एखादी पार्टनरशिप फर्म, कंपनी किंवा ट्रस्ट असेल तर मग नियम पूर्णपणे बदलतात आणि त्यासाठी विशिष्ट परवानग्यांची गरज लागते. हा तक्ता बघा. प्रत्येक संस्थेसाठी नियम वेगळे आहेत. पार्टनरशिप फर्म असेल तर सर्व भागीदारांची संमती लागते. कंपनी असेल तर संचालक मंडळाचा ठराव लागतो. आणि सहकारी संस्था किंवा ट्रस्टसाठी तर त्यांच्या संबंधित नियामक मंडळाची परवानगी बंधनकारक असते. यातली कोणतीही एक परवानगी जरी कमी असेल तरी तो व्यवहार कायदेशीररित्या अवैध ठरू शकतो. आणि हो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट,
जर मालमत्तेची मालक एखादी परदेशी कंपनी असेल तर पिक्चरमध्ये थेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येते. फेमा कायद्यानुसार आरबीआयच्या पूर्व परवानगीशिवाय एक पाऊलही पुढे टाकता येत नाही. ही एक खूप महत्वाची कायदेशीर अट आहे. चला, तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचं सार काढूया. सुरक्षित आणि कायदेशीर मालमत्ता तारण्यासाठी ही आपली एक फायनल चेकलिस्ट आहे. याला आपण सुवर्ण नियम असेही म्हणू शकतो. हे नियम लक्षात ठेवले तर मालमत्ता तारण ठेवताना होणारे 99% धोके आपण टाळू शकतो. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम शेवटचा आहे, अजिबात घाई करू नका. कायदेशीर तपासणीला पुरेसा वेळ द्या, कारण तुमची आजची घाई उद्याच्या मोठ्या आर्थिक संकटाला निमंत्रण देऊ शकते. आणि हा शेवटचा प्रश्न तुम्हाला विचार करायला लावण्यासाठी आहे. कायदेशीर तपासणी म्हणजे फक्त कागदावर जे दिसतंय ते तपासणं नाही, तर जे दिसत नाहीये, जे लपलेलं आहे ते शोधून काढणं आहे. कारण कधीकधी सगळ्यात मोठा धोका हा अदृश्यच असतो. त्यामुळे नेहमीच सतर्क रहा आणि सखोल चौकशी करा.